देवउठणी एकादशी कधी आणि का साजरी करतात? कार्तिक महिन्यात येणारी देवउठणी एकादशी यंदा दिनांक 2 नोव्हेंबर रविवार या दिवशी आहे. ही एक अत्यंत पवित्र आणि एक शुभ एकादशी मानली जाते. या दिवशी भगवान विष्णू 4 महिन्यांच्या निद्रेतून जागे होतात. म्हणून या दिवसाला प्रबोधिनी एकादशी असंही म्हणतात. असं मानलं जातं की आषाढ शुद्ध एकादशीला भगवान विष्णू योगनिद्रेत जातात आणि 4 महिने देव झोपलेले असतात. या काळाला चातुर्मास म्हणतात. या काळात कोणतंही शुभकार्य जसं की विवाह, मुंज, गृहप्रवेश केले जात नाही. पण देवउठणी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू पुन्हा जागे होतात आणि त्या क्षणापासून शुभकार्यांना सुरुवात होते. अशी ही मान्यता आहे की राजा मांधाता त्याच्या राज्यात दुष्काळ पडला. ऋषी अंगिरसांच्या सांगण्याप्रमाणे त्याने या देवउठणी एकादशीचं व्रत केलं आणि त्याच्या राज्यात भरपूर पाऊस पडला. म्हणून हे व्रत करणाऱ्याला सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य प्राप्त होतं, अशी ही मान्यता आहे. या दिवशी लोक घरात सुंदर रांगोळ्या काढतात, तुळशी वृंदावन सजवतात आणि तुळशी विवाहही साजरा केला जातो. तुळशी आणि शालिग्राम यांचा विवाह या देवउठणीचा मुख्य सोहळा मानला जातो. ही परंपरा म्हणजेच की देवाच्या उठायचा दिवस, जागराचा दिवस म्हणून आपणही देवउठणी साजरी करूया. देव उठले, शुभकार्य करा.